आणि पुन्हा एकदा आपण जालन्याची बातमी जाणून घेतो, कारण बातमीच तशी मोठी आहे. बघा, जालन्यात स्टील कारखान्यावर इन्कम टॅक्सने केलेल्या कारवाईत मोठं घबाडच सापडलंय. एका स्टील कंपनी मालकाच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये IT अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता लागली. या कारवाईत 58 कोटी रोकड, बघा थोडी झिडकी नाही आहे, 58 कोटींची रोकड, 35 किलो सोनं आणि हिऱ्यांसह 16 कोटींचा ऐवज सापडलाय. सापडलेली रोकड 35 कापडी पिशव्यांमध्ये ठेवण्यात आली होती. ही कॅश मोजण्यासाठी IT अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागेल. मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होतं. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. इन्कम टॅक्सने नवीन MIDC मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. बघा, इन्कम टॅक्सचे सगळे अधिकारी सापडलेली रक्कम जे ते गेल्या 16 तासापासून मोजत होते. थोडी झिडकी नाही तर 58 कोटी रुपयांची रक्कम ती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये तिथे ठेवण्यात आलेली होती. आणि सरतेशेवटी जी रेड टाकण्यात आली त्यामध्ये ही 58 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. 32 किलो सोनं यामध्ये सापडलेलं आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की खरं तर या नोटांच्या राशींवर राशी लागताना दिसत आहेत. एवढी मोठी रक्कम खरं तर बेहिशोबी म्हणायची का? विशाल, अगदी खरं आहे. ही बेहिशोबीच मालमत्ता आहे. याचं कारण असं आहे की प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेला हे छापे मारले, हे छापे मारण्यामागचं एक कारण सगळ्यात मोठं होतं, जे म्हणजे या कारखानदारांकडनं मोठ्या प्रमाणात स्टीलचं उत्पादन केलं जातं. कोट्यावधी रुपयांचं उत्पादन जे आहे ते केलं जातं. जालना येथील 4 बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यावधी रुपयांचे जादा उत्पादन या व्यवसायातून मिळवत पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना होता आणि याच संशयावरून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1 ऑगस्ट पासून तर 8 ऑगस्ट पर्यंत हे सगळं धाडसत्र जे आहे ते जालना आणि परिसरामध्ये राबवलं. आणि या धाडसत्रामध्ये तब्बल 390 कोटी रुपयांची ही बेहिशोबी मालमत्ता समोर आलेली आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड रक्कम जी आहे ती मिळून आलेली आहे. खरं तर जालन्यामध्ये हे स्टील व्यापारी जे आहेत ते रेकॉर्डवर न आणता जादा उत्पादन केलेलं स्टील जे आहे ते रोखेमध्ये कॅशमध्ये जे आहे ते विकत होते, अशा प्रकारची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. आणि त्या आधारावर प्राप्तिकर विभागाच्या नाशिक असेल आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील सुमारे 260 अधिकारी आणि 120हून अधिक वाहनांमधून हे कर्मचारी अधिकारी जे आहे ते साधारणतः या जालन्यामध्ये दाखल झाले. आणि या 250 ते 300 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दृश्यांमध्ये दिसली. ज्या नोटा मोजण्यासाठी या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल 25 ते 30 मशीन जे आहे ते या ठिकाणी आणावं लागले. आणि या 25-30 मशीनच्या मदतीनं ही सगळी रक्कम जी आहे ती मोजावी लागली. आणि त्यासाठीच देखील या प्राप्तिकर अधिकाऱ्यांना 13 तास जो आहे तो अवधी लागल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आणि या कारवाईमध्ये सोन्याची बिस्किट असतील, हिरे असतील, नाणे असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या जमिनींची कागदपत्र देखील प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेली आहे. आणि एक औरंगाबाद मधील लँड डेव्हलपर आहे त्याचा देखील यामध्ये समावेश आहे. ही जी रोख रक्कम प्राप्त या व्यापाऱ्या की रोख रक्कम ह्या बांधकाम व्यावसायिकाला आता त्या लँड डेव्हलपरला औरंगाबादच्या दिली जात होती. त्याच्या माध्यमातून औरंगाबाद असेल आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात लँड खरेदी देखील केल्याचा संशय जो आहे तो या अधिकाऱ्यांना आहे. आणि त्या आधारावर देखील या अधिकाऱ्यांनी संबंधित लँड डेव्हलपरच्या घरी देखील छापे मारले. त्याच्याही घरून काही कागदपत्रे जी आहेत ती या व्यापाऱ्यांची प्राप्तिकर अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आणखी काही घबाड जे आहे ते या व्यापाऱ्यांकडून मिळू शकतं, अशा प्रकारचा संशय प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये आजवर केलेला प्राप्तिकर विभागाच्या सगळ्यात मोठ्या कारवायांपैकी ही कारवाई मानली जाते, कारण 390 कोटी रुपयांचं घबाड जे आहे ते या सगळ्या व्यापाऱ्यांकडे सापडलं होतं. आणि हे सगळं घबाड जे आहे ते कर बुडवून कर चुकवून अशा प्रकारे जमा केलं होतं. विशाल, या संदर्भातली कुंकूण गेल्या काही महिन्यांपासून प्राप्तिकर अधिकाऱ्यांना लागलेली असणार. कशा प्रकारे हे सगळं धाडसत्र सुरू होतं? खरं तर यापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काही तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या, ज्यामध्ये हे स्टील उत्पादक व्यापारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात स्टील उत्पादन करतायत
मात्र या स्टील उत्पादन केलेलं जे उत्पादन आहे ते रेकॉर्डवर न आणता रोख स्वरूपामध्ये हा व्यवहार होत आहे असं ज्या वेळेला प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणावरती बारीक नजर ठेवली. साधारणतः 500 टन माल या कारखान्यांमधून उत्पादन होतोय, मात्र प्रत्यक्षामध्ये रेकॉर्डवर केवळ 200 टनाचीच विक्री जी आहे ती केली जात होती असं ज्या वेळेला प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर 300 टनाचा नेमकं काय होतं असं ज्या वेळेला शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यावेळेला असं लक्षात आलं की 500 टनापैकी 300 टनाचा रोख रकमेमध्ये हा व्यवहार केला जातोय आणि त्याचा सगळा कर जो आहे तो चुकवण्यासाठी म्हणून अशा प्रकारची खेळी जी आहे ती व्यापाऱ्यांकडून केली जाते असं ज्या वेळेला या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर ही माहिती जी आहे त्या माहितीला दुजोरा मिळाला आणि त्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने साधारणतः 260 ते 270 अधिकारी आणि कर्मचारी जे आहे ते त्यांनी एकत्र केले. ही टीम तयार केली आणि ही टीम घेऊन साधारणतः 150 ते 250 वाहनांमधून हा सगळा ताफा जालन्यामध्ये जाऊन थडकला आणि एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. त्यामुळे हे घबाड लपवण्यासाठी देखील संधी जी आहे ती व्यापाऱ्यांना मिळाली नाही आणि त्यातून हे 390 कोटी रुपयांचं मोठं घबाड प्राप्तिकर विभागाच्या हातामध्ये लागलेलं आहे आणि एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या कारवायांपैकी ही मोठी कारवाई मानली जाते. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण बघतोय की थोडी थिडकी नाही, जालन्यामधल्या या प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमध्ये 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता हाती जी ती लागलेली आहे. या कारवाईत 58 कोटींची रोकड, 35 किलो सोनं आणि हिऱ्यांसह 16 कोटींचा ऐवज जो आहे तो सापडलेला आहे.